हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत न्यू ट्रेंडिंग स्लीव डिझाईन. तर बघा, इथे मी स्लीव्ज ही कट करून घेतलेली आहे आणि त्याला अस्तर हे मेन फॅब्रिकला जॉईन करून घेत आहे एक साईडने, आणि त्यावरती दाबटीप ही मी देऊन घेतलेली आहे. आणि बघा, वरच्या साईडने आपल्याला फॅब्रिक ग्ल्यू असतो ना, त्या फॅब्रिक ग्ल्यूने आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी तो फॅब्रिक ग्ल्यू कडेकडेने लावला आहे आणि आता असं हाताने स्प्रेड करत बाही ही आपली मेन फॅब्रिकला अस्तर हे जॉईन झालेलं आहे. आणि आता जे मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे ते आपण अशा प्रकारे कात्रीने कट करून घेणार आहोत. तर बघा, त्यानंतर आपल्याला पुढची डिझाईन ही बनवायची आहे. तर हे आपण थोडा वेळ सुकून देऊ. आणि बघा, याचा आपण एक सेंटर काढणार आहोत. त्या सेंटरला एक लाईन ड्रॉ केली आणि त्या लाईनपासून 1 इंच अलीकडे 1 इंच पलीकडे अशा 2 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा, अशी एक मी पट्टी घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे. ती पट्टी स्टिच केल्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. तर बघा, पिनेच्या साहाय्याने मी अशा प्रकारे ती ओपन करून घेत आहे. बघा, ती ओपन झाल्यानंतर आपल्याला त्यावरती एक दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. त्याने आपली फिनिशिंग ही छान येणार आहे. बघा, अशा पद्धतीने मी आता दाबटीप ही देऊन घेत आहे. दाबटीप दिल्यानंतर आता आपल्याला त्या पट्टीचे छोटे छोटे पीसेस हे बनवून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी ती फोल्ड करून घेत आहे, म्हणजे आपले छोटे छोटे पीसेस हे लवकर तयार होतील. बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर मी सुईदोरा इथे घेतलेला आहे आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला ती डिझाईन बनवायची आहे. बघा, छोटे छोटे प्लेट्स टाकून घेतले आहेत सेंटरला आणि आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने ते अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे आणि मध्ये एक मणी आपल्याला तिथे लावायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी ते लावून घेत आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला बाकी जे छोटे छोटे पीसेस आहेत तेही बनवून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने मी ते बनवून घेतले आहे आणि आपल्याला ते असे स्लीव्जला जॉईन करायचे आहेत. तर बघा, मी ते थोडंसं असं फोल्ड करून घेत आहे आणि अशा पद्धतीने ते जॉईन करून घेत आहे. बघा, बरोबर सेंटरच्या लाईनवर आणि जी साईडची जी लाईन आहे त्या लाईनवरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे एका रेषेमध्ये डिझाईन ही येणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी एका साईडने ते जॉईन करत आहे. बघा, दुसऱ्या साईडनेही आपल्याला ते फोल्ड करून बरोबर ती जी दुसरी लाईन आहे सेंटरच्या पलीकडची त्या लाईनवरच टीप येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा, अशा पद्धतीने मी टीप मारून घेत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आणि बघा, अशा पद्धतीने मी टीप देऊन घेतली आहे आणि त्यावरती आपल्याला आता लेस जॉईन करायची आहे. तर मी इथे गोल्डन कलरची लेस घेतली आहे आणि मॅचिंग दोरा हा घेतलेला आहे. आणि बघा, कॉर्नरला इथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपली फिनिशिंग ही बिघडणार नाही याची काळजी घेत बरोबर तिथे फोल्ड करायचं आहे. आणि याला आपल्याला डबल टीप ही देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली लेस पॅक बसते आणि फिनिशिंग ही छान येते.
तर बघा, अशा पद्धतीने एक साईडने मी लेस बसवून घेतली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडनेही लेस जॉईन करून घ्यायची आहे. खूप सोपी, झटपट तयार होणारी ही स्लीव्ज डिझाईन आहे आणि यासाठी एक्स्ट्रा फॅब्रिकही लागत नाही. कमीत कमी कपड्यामध्ये तयार होणारी लेटेस्ट न्यू ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन आहे ही. बघा, अशा पद्धतीने मी आता दुसऱ्या साईडनेही डबल टीप देऊन मॅचिंग दोरा आणि बघा व्यवस्थित फोल्ड करून फिनिशिंग सहित इथे लेस जॉईन करून घेतलेली आहे. तर बघा, आपली स्लीव्ज ही रेडी झालेली आहे आणि तिचं फायनल लुक बघा. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.